रेल्वेचं स्वप्न हे कोकणवासियांचं स्वप्न स्वर्गीय मधु दंडवते साहेब आणि जॉर्ज फर्नांडिस साहेब यांनी पूर्ण केलं. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन तयार करून या अवघड कोकणामध्ये, अवघड जागेच्या कोकणामध्ये रेल्वे आणण्याचं स्वप्न आपण त्यांनी पूर्ण केलं. आणि या कोकणातला 35 रुपयामध्ये आमचा कोकणवासीय मुंबईत पोहोचू शकत होता. या कोकण रेल्वेला आमच्या कोकणवासियांनी कवडीमोल भावानं जमीन दिल्या, जेणेकरून ही रेल्वे कोकणामध्ये यावी. आमच्या या कोकण रेल्वेनं कॉर्पोरेशननं काश्मीर सारख्या दुर्गम भागामध्ये चिनाब नदीवरचा जगातला 1 नंबरचा ब्रिज, हँगिंग ब्रिज त्या ठिकाणी बांधला. असं कोकण रेल्वे कॉर्पोरेशन या काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावरती रेल्वेचं जाळं उभं केलं. अशा या कोकण रेल्वेकडनं या सगळ्या पॅसेंजर गाड्या काढून मध्य रेल्वेकडे द्याव्या, अशा भूमिकेमध्ये मला वाटतं हे अधिकारी दिसत आहेत. दुर्दैवानं कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्य रेल्वेकडे द्यावा यासाठी या इथले खासदार, त्यानंतर रवींद्रजी वायकर साहेब, त्यानंतर इथले सगळे आमदार यांनी एकमुखी मागणी केली, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्य रेल्वेकडे विलीन करावं. परंतु हे कोकणवासियांचं दुर्दैव आहे. कोकणातलं हे जे आमचं स्वप्न हे पूर्ण तर असंच ठेवायचं असेल तर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन या ठिकाणी आवश्यक आहे. ते कोकण रेल्वे कॉर्पोरेशन इथं असणं गरजेचं आहे. नाहीतर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन जर मध्य रेल्वेमध्ये आपण जर विलीन केलं तर ही गोरखपूर रेल्वे जशी चालू केलेली आहे तशीच अवस्था कोकणवासियांच्या इतर गाड्यांची होईल. 1994 साली हीच खेड दादर ही पॅसेंजर सुरू केली होती, पण तिकडे 35 रुपये. त्यानंतर दादर रत्नागिरी दादर अशी रेल्वे सुरू झाली. आज आमचा दादरचा जो काही प्लॅटफॉर्म होता तो त्या ठिकाणी रेल्वे मंत्र्यांनी काढून घेतला. पूर्वी त्या ठिकाणी हॉलिडे म्हणून, प्रासंगिक म्हणून त्या ठिकाणी गोरखपूर सुरू केली, मग हॉलिडे म्हणून सुरू केली. आता मात्र कोकण रेल्वेचा आमचा दादरचा पॅसेंजरचा थांबा काढून त्या ठिकाणी गोरखपूरला परमनंट त्या ठिकाणी दिला. म्हणजे आम्ही फक्त दिव्यापर्यंत जाऊ शकतो, मुंबईत जाऊ शकत नाही. ही आमच्या कोकणवासियांची परवड आहे. आणि म्हणून याच्यावरती एक जन आंदोलन उभं करावं आणि हे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जाब विचारावा, त्यांना पत्र द्यावं. आमचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेब यांना भेटावं, त्यांना इथली वस्तुस्थिती सांगावी आणि आमच्या कोकणवासियांची जी अस्मिता आहे ती या ठिकाणी टिकून राहावी यासाठी आमचा प्रयत्न राहील. परंतु जबरदस्तीने जर का कोण अशा पद्धतीचा आमचा घास हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या विरोधामध्ये देखील उग्र आंदोलन या ठिकाणी छेडू, असं या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो.